श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश. बांधवांनो, नाथ भक्ती नाथ शक्ती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण बडे बाबा मायरूपी श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा जन्म माशीच्या पोटातून कसा झाला, त्यानंतर श्री चैतन्य शिव गोरक्षनाथ महाराज यांचा जन्म गोरक्षेतून कसा झाला, त्यानंतर 3 नंबरचे जे नाथ आहेत श्री चैतन्य गहिनीनाथ महाराज यांचा जन्म चिखलाच्या गोळ्यातून कसा झाला, आणि चौथे जे नाथ होते श्री चैतन्य जालिंदरनाथ महाराज, ज्यांना जरी बक्ष म्हणतो आपण, यांचा जन्म अग्निकुंडातून कसा झाला होता याबद्दल मी आपल्याला सांगितलं होतं. तर आज जे काही 5वे नाथ आहेत नडीचे कानिफनाथ महाराज यांच्याबद्दल मी आपल्याला सांगणार आहे. तर यांच्या जन्माचा विषय असा होता की एक एक करत सर्व नाथ प्रकट होत होते. आता श्री दत्त महाराजांनी आणि श्री महादेवांनी आपले जालिंदर महाराज जे आहेत यांच्याकडे एक कार्य सोपवलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की एक नाथांचा आता जन्म होणार आहे आणि त्याला तुम्ही कारणीभूत राहणार आहेत, त्यामुळे तुला त्या ठिकाणी जावं लागेल. सांगण्यानुसार महादेव आणि श्री महादेव आणि श्री जालिंदरनाथ महाराज हे एका ठिकाणी गेले, तर त्या ठिकाणी हत्तीचा जो कान होता त्या हत्तीच्या कानाला जालिंदर महाराजांनी हात मारला होता. तर त्या हत्तीच्या कानाला हात मारल्यानंतर त्यातून कानिफनाथ महाराजांचा जन्म झाला. अक्षरशः ते दिव्य बाळ जेव्हा हत्तीच्या कानातून बाहेर येत होते तेव्हा जालिंदरनाथ महाराजांना आणि श्री महादेवांना इतकी खुशी झाली होती, खूप खुश झाले होते, ते खूप आनंद झाला होता त्यांना. आणि त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला असल्यामुळे त्यांना कानिफनाथ असं त्यांचं नामकरण केलं होतं त्यांनी. तर पुढं चालून कानिफनाथ महाराजांचं नावही खूप फेमस झालं. आज आपण मढी जी ओळखतो ही मढी आपण कानिफनाथ महाराजांमुळेच बऱ्यापैकी नावाला आणि चर्चेला आलेली आहे. नशीब आहे त्या मढीच्या लोकांचं की त्या ठिकाणी एवढ्या दिव्य आणि चैतन्य स्वरूप श्री कानिफनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी स्थान आहे. तर बांधवांनो, यापुढे पण मी बाकीच्या राहिलेल्या नाथांचं आपल्याला शॉर्टमध्ये असंच थोडं संक्षिप्तमध्ये सांगणार आहे. परंतु यानंतर नाथपंथ काय आहे, नाथपंथामध्ये कसे कसे दिव्य चमत्कार झालेले या संदर्भातही मी व्हिडिओ टाकत राहील. कृपया आपण वॉच करा आणि असंच प्रेम देत राहा. नाथ भक्ती नाथ शक्ती या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.